कुटुंब निवृत्तीवेतन विहित वेळेत मिळण्याबाबत कारवाई करण्याबाबतचे शासनाने नुकतेच एक पत्र काढलेले आहे. त्या पत्राविषयी आपण जाणून घेऊया. नमस्कार सर्व कर्मचारी यांना 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या दिवशी महत्त्वाची बातमी मिळालेली आहे. आनंदाची बातमी मिळालेली आहे. कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याबाबत विहित वेळेत कारवाई करण्याबाबत शासनाने नवीन पत्र काढलेले आहे. उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की माननीय उपलोक आयुक्त यांच्याकडे कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याबाबत प्राप्त तक्रारचे अनुषंगाने माननीय उपलोकायुक्त यांच्यासमोर दिनांक 13/12/2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीमध्ये माननीय उपलोकायुक्त यांनी कुटुंब निवृत्तीवेतन विहित वेळेत मिळण्याबाबत उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982च्या नियम 120 मधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधात निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखावर सोपवण्यात आली आहे. कार्यालय प्रमुखांनी सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे तयार करून माननीय महालेखापाल यांच्याकडे निवृत्तीवेतन, उपदान, निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण इत्यादीच्या प्राधिकृतीसाठी पाठवावीत. माननीय महालेखापाल यांनी या कागदपत्राची आवश्यक ती तपासणी करून प्रदान आदेश निर्गमित करावेत, अशी तरतूद नियमांमध्ये करण्यात आली आहे. तथापि, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती, रजा इत्यादी कारवाई वेळेत न पूर्ण झालेले त्यांचे सेवाविषयक कागदपत्रे पाठवण्यास विलंब होतो. पर्यायाने सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याचे सेवानिवृत्ती वेतन, उपदान, अंशराशीकरण, गटविमा योजना, शिल्लक रजा रोखीकरण व भविष्य निर्वाह निधी इत्यादी देयकाच्या रकमा वेळीच अदा न केल्याने माननीय न्यायालयीन प्रकरणे, माननीय लोक आयुक्त प्रकरणे उद्भवतात. सबब, कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळीच निवृत्तीवेतन मिळण्याविषयी कार्यालयामार्फत करावी लागणारी आवश्यक ती कारवाई विहित कालमर्यादेतच करावी. तसेच सेवानिवृत्तीनंतरची देयके त्यांना वेळीच अदा होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर सूचना आपले अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालये यांना देण्यात याव्यात. वेळोवेळी आढावा घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. अशा प्रकारे शिक्षण आयुक्त यांनी, महाराष्ट्र शासन यांनी वरील प्रकारचे पत्र काढून त्याच्या सर्व प्रतिलिपी सन्माननीय शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्राथमिक सर्व, तसेच प्रत माहितीस्तव सविनय सादर माननीय लोकायुक्त, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालय, मुंबई, माननीय उपलोक आयुक्त, तसेच माननीय प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या सर्वांना याच्या प्रतिलिपी पाठवण्यात आल्या आहे. त्यामुळे आता कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याबाबत विहित वेळेतच कारवाई सर्व संबंधितांना करावी लागणार आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन मिळणाऱ्यांना आता निवृत्तीवेतन हे लवकर मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद.